हम्पीमधलं हिप्पी आयलँड त्याच्या अद्वितीय लँडस्केप आणि आरामदायी वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पण या शांततेला छेद देत एक डोंगर इथे उभा आहे, जिथे पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 550 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात. आणि ती जागा म्हणजे अंजनाद्री हिल. असं म्हणतात की याच डोंगरावर पवनपुत्र हनुमान देवाचा जन्म झाला होता. चला तर मग पाहूया हा पवित्र डोंगर आणि अनुभवूया त्याच्या मागची श्रद्धा. मी माझ्या स्टेमधून निघालो आणि आजचा प्रवास सुरू केला. मी कुठे थांबलो होतो याची माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. ज्या ॲक्टिवावरून मी हम्पी फिरतोय ती पण मी इथेच येऊन रेंटने घेतली होती आणि त्याचेही सविस्तर डिटेल्स त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा वरच्या आय बटनवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या. गावातून वाट काढत काढत मी अंजनाद्री हिलच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंगमध्ये पोहोचलो. जिथे बाईकसाठी 5 रुपये आणि कारसाठी 20 रुपये इतका पार्किंग चार्ज आकारला जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटे मोठे स्टॉल होते. जिथे पायऱ्या आहेत त्याच्या आधी आपल्याला एक कमान लागते आणि त्या कमानीच्या बाजूलाच अंजनाद्री हिल बाबतची थोडी माहिती लिहिलेली आहे. मला माहिती होतं की वर माकडं असतात आणि ती कधी कधी चप्पल किंवा हातातल्या वस्तू उचलून पळवतात, म्हणून मी त्या पायऱ्यांच्या इथेच चप्पल स्टँडमध्ये माझे शूज काढून ठेवले. पायऱ्या सुरू व्हायच्या आधीच डाव्या बाजूला एका देवाची मूर्ती आहे. मी तिला नमस्कार केला आणि हा माझा प्रवास सुरू केला. पवनपुत्र हनुमान देवाचा नेमका जन्म कुठे झाला यावर अजूनही वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतभेद आहेत. असो, खरं सांगायचं तर वर चढताना जी ऊर्जा जाणवते ती मात्र 100% खरी वाटते. पायऱ्या चढताना मध्ये मध्ये थांबून पाहिलं. आजूबाजूचं दृश्य फारच सुंदर दिसतं आणि सगळ्यात खास वाटतं ते म्हणजे पायऱ्यांवर लावलेले स्पीकर, ज्यातून हनुमान चालीसा ऐकायला मिळते. अखेर या पायऱ्यांचा प्रवास संपला आणि मी पोहोचलो अंजनाद्री हिलच्या शिखरावर. वर गेल्यावर सगळ्यात आधी दिसतं पवनपुत्र हनुमान देवाचं मंदिर. मी मंदिरात गेलो, पाया पडलो आणि थोडा वेळ तिथेच बसून त्या शांततेचा अनुभव घेतला. मी खूप जणांकडून ऐकलं होतं हम्पीमधला सगळ्यात सुंदर सनसेट आणि सनराईज याच अंजनाद्री हिलवरून दिसतो. म्हणूनच सकाळी आणि संध्याकाळी इथे नेहमीच गर्दी असते. वरून दिसणारा व्ह्यू, वाऱ्याचा गारवा आणि मंदिराजवळचा तो खास क्षण खरंच शब्दात सांगणं कठीण आहे. त्या एका दगडावर बसून मी मनसोक्त ड्रोन उडून घेतला आणि हा संपूर्ण अंजनाद्री पर्वत वेगवेगळ्या अँगलनी शूट करायचा प्रयत्न केला. मग थोड्या वेळाने खाली उतरायला सुरुवात केली. हा ट्रेक फक्त डोंगर चढण्याचा नव्हताच मुळी, तर एका श्रद्धेचा प्रवास होता. या सुंदर वाक्यावर आपला आजचा व्हिडिओ इथेच संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.